नमस्कार मित्रांनो, मी चित्र माले आपल्या चेतन आगरी ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आहे खूप दिवसानंतरला. तर पुन्हा एकदा मित्रांनो गावी आले आणि आज आपला ही व्हिडिओ थोडीशी वेगळी असणार आहे. थोडी गुरं मला वाटते समोर ती बघायला भेटतात, ती पण दाखवेन. तर आजची व्हिडिओ आहे ना आपली, जी आपण शेतीसाठी आपण जो कवाल तोडतो, तर आपण कवाल तोडायचं झालं आपल्या आगिटीवरती. तर आपली ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आगिटी येऊन बघायला भेटेल की आपल्या आजीनी त्यावेळेस घेतली होती. तर ती आपल्या आगिटी आज पहिल्यांदा आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत झाले आहेत, कारण का मी पण कधी जात आहे तिकडे, पण आज जायचा योग आला आहे. बाबा बोलले की जरा फाटी पाहिजे, तर म्हटलं बोला आपलाच कवल आहे तर तोडू. तर रस्त्यामध्ये जाताना तुम्हाला गुरं पण दिसतील, ते पण दाखवतो. समोर तीच गुरं आहेत माझ्या, तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. तर हे बघा गुरं आपल्याकडं, म्हणजे तुम्ही आपल्या जर पट्ट्याला आला तर तुम्हाला गुरं खूप बघायला भेटतील. आणि आता सध्या गुरांना चरांगण खूप आहे चांगला, त्याच्यामुळं बघू शकता तुम्ही. आता वाजलेत 2 वाजेपर्यंतच गुरांचे फोटो मस्त भरलेले आहेत. आणि हा समोर दिसतो ना नागत्यांचा राजा, त्यांचा घर आहे. तर हे बघा त्यांचे माच वगैरे, पेंड्या बघा. 2 माचांवरती, एका माचावरती पेंड्या आहेत, एका माचावरती गूत आहे. गूत म्हणजे जी आपण दार वगैरे भाजायला वापरतो ती, आणि एका दुसऱ्या पण माचावरती गवत आहे. म्हणजे 3 माच केलेत बघा. आणि समोरती बघा, हे बघा गुरं. तर हा कोकणातला वातावरण, कारण का कोकणातला वातावरणाला जर खरी सुंदरता कोण देत असेल ना, तर ती मित्रांनो आपली गायगुरं. आणि ही गायगुरं जर कोकणामध्ये जिथे जिथे दिसतील, यांच्याशिवाय म्हणजे आपला कोकण आहे ना अधूर आहे. आज ट्रॅक्टर ट्रेलरच्या नादामुळे आपण गुरं संपवत चालले, पण ही जर गुरं कोकणामध्ये नाही दिसली ना, तर तुम्हाला ही सुंदरता जेव्हा जेव्हा ही गुरं कमी होतील तुमची, म्हणजे संपून जातील, तर तेव्हा ही कोकणाची सुंदरता निघून जाईल. हा कोकण तुम्हाला आज जो स्वर्ग दिसतोय, तर कदाचित या गायगुरांना संपवल्यामुळं आणि आपल्या जागा जमिनी परप्रांतीयांना विकल्यामुळं तुम्ही हा कोकण आपण स्वर्ग आहे तो आपण नरक बनवायला थोडासा वेळ लागणार नाही. त्यामुळं गुरं आणि स्वतःची जमीन कोकणातली ती कुणालाही विकू नका. ती स्वतःची आपली आहे, आणि आपली म्हणजे आपण फक्त इथले रहिवासी आहोत, कायमचे वारसदार नाही मित्रांनो. जोपर्यंत आहोत तोपर्यंत ती जमीन आपली आहे, आणि आपण ती जमीन आपल्या मुलाबालांच्या हातामध्ये सोपवून जाण्याचं आपलं कर्तव्य आहे. ना की कुठे मुंबईमध्ये किंवा कुठल्या शहरामध्ये आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे, तर त्यासाठी ही जमिनी विकून आपण प्लॉट घेऊन काहीच साध्य होणार नाही आपल्याला. तर त्यामुळं जमिनी जपा. हे बघा म्हशी वगैरे बसल्यात, आणि म्हशी पण आहेत त्या नागत्यांच्या राजाच्या घरामधल्याच आहेत, वाड्यामधल्या आहेत. तर चला आगिटीवरती जातो, तुम्हाला दाखवतो की कवाल कशा प्रकारे तोडतात. तर मध्ये नदी आहे, तर असं काय दाखवत बसत नाही, व्हिडिओ लॉंग होईल. तर हे बघा, अजून नदी म्हणजे आपल्याकडे न्हव बोलतात, काही ठिकाणी व्हाल बोलतात, तर आपल्याकडं ही न्हव बोलतात. तर ह्या न्हवीला बघा, नदीला पाणी अजून आहे, सुकलं आहे नाही, आणि ह्या ठिकाणी थोडंसं पाणी असतो. ह्या ठिकाणाला खारशीत बोलतात. आणि हा आपल्या आगिटीला जाण्याचा रस्ता. पुढे बाबा पण किती दिसतात तुम्हाला. आज आम्ही दोघंच चाललो आहे फक्त. बघूया काय काय आपल्याला बघायला भेटते ते. तसं बघायला म्हणजे काय, कवल कशा प्रकारे तोडतात ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि आपण तर खूप दिवसानंतर आलो, म्हणजे खूप वर्षानंतरला कवल तोडायला आपला हा योग आला आहे. तर खास कवल तोडण्यासाठी आलो असं बोला, इच्छा होती माझी खूप दिवसापासून. चला तर कवल कसा असतो ना, काय असतो, आणि काय आपण कवल तोडतो हे तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो हा बघा, आपण असं वरती आलो आहे, आणि हा जो ती जी ही भिंत दिसते तुम्हाला, हा एक कालवा. हा आपल्या खरसे धरणाचा कालवा आहे. तर मला वाटते मी आय थिंक 4वी-5वीला असताना ह्या रोडनी यायचो, तेव्हा म्हणजे आम्ही तेव्हा खूपच यायचो तिकडे, कारण का इथे शेती होती, नाचणी वगैरे पिकवायचो आपण आगिटीवरती. तर तेव्हा हा कालवा काढला होता. पण आज तो कालव्याचे पैसे तर सरकार मान्य होऊन संपलेसुद्धा असतील, पण आजपर्यंत हे कालवे असेच पडलेत, आणि पाणी काय शेतकऱ्यांना पोचलं नाही. त्याच्यामुळं आपल्याकडे दुबार शेती होत नाही. त्याचं कारण एकच, ज्या दुबार शेतीसाठी आपण हे कालवे काढले होते सरकारने, तर हे कालवे आता असेच पडलेत, निश्चित पडलेत, बुजलेत. असो, सरकारी कामं दुर्दैवानं आपल्या शेतकऱ्यांना तो लाभ भेटत नाही, आणि आपण पुढं जातच नाही. म्हणजे कोकणातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आंदोलन करता येत नाही कुठल्या गोष्टीसाठी, पण आता तरी करावं ह्याच्या पुढं, त्याशिवाय आपल्या हक्की आपल्याला भेटणार नाही. आपले जर हक्क घ्यायचे असेल तर आंदोलन करणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही बघितलं असाल की पुणे किंवा कोल्हापूर, सातारा
या ठिकाणचे आपले शेतकरी विदर्भाचे असतील ते त्यांना माहिती आहे की आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही आणि तिथले पुढाऱ्यांना माहिती आहे की आंदोलन करून दाखवायचं त्यांनी, जेणेकरून राजकारण पण तापेल, त्यांचे पोलीस ऐकेल आणि किमान तिथल्या शेतकऱ्यांना ते थोडासा म्हणजे 100 आले ते त्यातले 25 तरी त्यांना भेटतील. पण आपल्याकडे तशी काही सुखसुविधा नाही. तर हा बघा हा कंपाऊंड आहे आणि ह्या कंपाऊंडच्या वरच्या बाजून हा बघा इथून आपली आगीटी सुरू होते. थांबा जरा, चपलीमध्ये काटा घुसला भाई. तर हे बघा आता आपण पोचले आगीटीवरती बरोबर. आणि बाबा हे बघा इकडच्या पाट्या आहेत, ह्या पाट्या तुम्हाला बघायला भेटणार नाही, पेरकुट्या आहे सर्व. आणि यांना पेरकुट्या बोलतात मित्रांनो. आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना काय सांगायची गरज नाही, कारण का त्यांना माहिती आहे ऑलरेडी. तर हे बघा इथे पहिला आपण नाचणी वगैरे पिकवायचो, मिरच्या वगैरे करायचो. पण आता ते दिवस गेले. आता गुरांसाठी फक्त गवत असतं आणि तो गवत पण खूप कमी प्रमाणात असतं, कारण का झाडं वगैरे वाढली ना त्याच्यामुळं गवताचं प्रमाण खूप कमी आहे. आणि सध्या काही तर नांगरणी होत नाही, म्हणजे जमिनीची मशागत होत नसेल तर गवत पण काय येणार चांगल्या पद्धतीनं. त्यामुळं हा गवत पण एवढा खास येत नाही. हे बघा बाबा आपली चढतात वरती. तर इथून एंट्री आहे. एंट्री म्हणजे आपण तर मित्रांनो आता ना कवाल कशा पद्धतीने तोडतं तुम्हाला बघू शकता तुम्ही पाठीमागे माझ्या. आता आपण आहे ना सायाचं झाड म्हणजे सागवानाच्या झाडाच्या फांद्या लावल्यात. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. हे बघा अशा प्रकारे आपण तोडलं आहे पूर्ण. हे बघा पूर्ण छाटणी केलं आहे. अजून आपल्याला भरपूर असं सगळे बहुतेक जेवढे जमतील तेवढे करायचे आहेत. पण याच्यावरती मुंग्या खूप आहेत मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. लाल मुंग्या आहे बघा. सर लाल मुंग्या नाही, ह्या बघा ह्या मुंग्या आहेत ना, याला बोलतात हुऱ्यान. तर ह्या झाडावरती असे हुऱ्यान खूप आहेत. हे बघा इतके मुंग्या ह्या चावत आहेत ना, म्हणजे वरती चढल्यानंतर ना हे बघा हे जे झाडाच्या गाठी असतात ना, त्या गाठीमध्ये ह्या मुंग्यांचं घरटं असतं, म्हणजे झाड पोखरून. तर त्याच्यामध्ये इतक्या मुंग्या चावत्यात वरती गेल्यानंतरला, बापरे पूर्ण 10 मिनटात मी लाल झालो पूर्ण मांड्या वगैरे माझ्या. तर अशा पूर्ण करायच्यात. तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघा तिकडे बाबा पण काम करतात. तो एक आपण साग तोडला. त्याच्यानंतरला मग हा बघा हा इथे एक साग तोडला. आपण त्या उंचीपर्यंत गेलेलो बघा, एवढ्या उंचीपर्यंत गेलो. त्याच्यावरती काय आपल्याला जाता आलं नाही, म्हणजे थोडंसं एकदम पातळ फांदी आहे ती, छोटी फांदी आहे वरती. तर आपण त्याच्या तिथपर्यंत तोडला. एवढा फरक पडला आहे. तर आता बाबा तोडतील थोड्या वेळाने. अजून हा बघा हा एक वरती आपण सागच आपण हे केलं आहे, म्हणजे सागाच्या साईडच्या फांद्या असतात ना त्या लावल्यात वरती चढून. तर मित्रांनो आपण खूप वर्षानंतरला मुंबईवरून गावी काम करण्यासाठी आले. आणि त्याच्यामुळं होतं काय की खूप वर्ष सवय नसते आपल्याला. आणि आता जेव्हा झाडावर चढतो ना तर अक्षरशः जेव्हा ही उंची आहे तर आपल्याला नजरेसमोर बघितलं ना तर तुम्हाला खूप कमी वाटेल, खूप म्हणजे तरी पण नाही करून एक 25 फूट तरी आरामात आहे, 25 ते 30 फूट. तर ती उंची आता आपल्याला खालून कमी वाटते, पण जेव्हा तुम्ही झाडावरती चढता ना तेव्हा अक्षरशः म्हणजे ज्यांनी चढले असेल त्यांना माहिती आहे की किती भीती वाटते खाली बघितल्यानंतरला. आणि आपल्याला ज्यांना सवय नसते, आता मी तर खूप वर्षानंतरला कवाल म्हणजे जेव्हा मी शाळेत होतो 10वीपर्यंत 11वीपर्यंत, तर त्यावेळेस मी ते कवाल वगैरे तोडलेलं. आता त्याच्यानंतरला मला वाटतं मी 2009मध्ये मुंबईला गेलो आहे, तर तेव्हापासून आपला काय संबंध आला नाही या गोष्टीशी. तरी पण झाडावर म्हणजे चढण्याची थोडीफार सवय आहे, पण अशी कवाल तोडण्याची, कारण का जेव्हा वरती कोयतीचे घाव घालतो ना त्यावेळेस आपल्याला घाम सुटतो. आणि घामामुळं काय होतं की आपल्याला भीती वाटते थोडीशी मनामध्ये. आणि प्रत्येकालाच वाटत नाही, असं नाही की आता भरपूर कमेंट करतील मित्र की अरे आम्ही तर सहज चढतो, पण नाही. जे रेग्युलर त्यांच्यासाठी सोपं आहे, पण जे अचानकमध्ये चढतील त्यासाठी खूप हार्ड गोष्ट आहे. तर त्याच्यामुळं आपण आहे ना त्या उंचीपर्यंत गेलो आणि तिथून आपण त्याच्यावरचा काय तोडू शकलो नाही. तर तिथून खाली आलो आणि म्हणजे ज्याच्यावरती तोडायला पण चान्स नव्हती, कारण का एकच म्हणजे एक हाताची फांदी आहे ती सरळ दिसते तुम्हाला बघा. तर त्या फांदीहून कदाचित थोडंसं हलेलं वगैरे, त्यामुळं मी खाली उतरलो. तर आता हा आपल्या सर्व आहे ना याचे बारीक फांद्या तोडून घेऊन ह्या प्रकारे बघा हे आहेत व्हलटे, म्हणजे जे झाडाच्या मोठ्या फांद्या त्या आपल्याला फाटी म्हणून काढावं लागतील.
आणि जी पानांची जी छोटे छोटे हे आहेत ना फांद्या आहेत ना ते आपल्याला भाजण्यासाठी हे सुकवावं लागतील. तर त्यासाठी आपण त्याचे बाबा तिथे बाबाने भारा केला तिथे, तर त्याप्रमाणे सुकवतील. तर ठीक आहे, कंटिन्यू करा, अजून काय दाखवता येते का बघूया. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे भारे बनवायचे असतात आपल्याला आणि हे भारे सुकायला लावायचे असतात. म्हणजे हे 10 दिवसांनी 15 दिवसांनी सुकणार. मग जेव्हा आपल्याला पाहिजे, म्हणजे मला आय थिंक आपला मार्च महिना जेव्हा असतो, फेब्रुवारी मार्च, तर जानेवारीपासून लोक सुरुवात करतात दार वगैरे भाजायला, दार किंवा रोप असेल ते भाजायला. मग त्यावेळेस हा भारा आहे ना, तो जेव्हा पूर्णपणे सुकलेला असेल, मग तो आपला एक बैला असतो. तुम्ही बैला तर माहीत नाही, आपल्या कोकणी माणसाला माहिती असेल. त्या बैलामध्ये हा भारा पूर्ण बांधायचा आणि मग तो बैला त्या भाऱ्यामध्ये घुसवायचा. आणि मग आपल्याला एक फक्त डोक्यावर ठेवायला एक जागा असते, तिथे आपण एक टॉवेलची चिंबूल वगैरे बोलतात त्याला, ते चिंबूल लावून किंवा कपडा कोणता पण घेऊन चांगला जाड, तर तो आपल्याला डोक्याला खुपायला नाही पाहिजे म्हणून तो आपण तिथे घेऊन तो बैला आपण सहज उचलून एक माणूस घेऊन जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ही आहे कवाल तोडणी. खरं तर कवाल तोडणी ही आपले बघू शकता इथे किंदल वगैरे आहेत. किंदल आय थिंक किंदल कुठे गेला बाबा, किंदल कुठे गेला, हा बघा. तर हा बघा, हा किंदलाचा झाड आहे, किंजल बोलतात त्याला. तर आत्ता सध्या किंजल खूप कमी आहेत आपल्याकडे. तर बाबा काय बोलले की सध्या आपल्याला 3 सागवानाची जर साईड भांत्या तोडल्या तरी आपल्याला भरपूर होऊन जाईल. कारण का ह्या वर्षी काय आपलं तुम्हाला माहिती आहे, आवरेची कवली आपली एकच असते. तर त्यानुसार आपण ही एवढीशी कवाल तोडणी केली आहे. आणि ही आपली आगीटी आहे पूर्ण. म्हणजे इथून ह्या 3 पाट्या, 1 2 मी आहे तो उभ्या पाठीमध्ये 3, तशात तिकडे पण आपल्या 3-4 पाट्या आहेत त्या बाजूने. म्हणजे आपण आता ज्या वाटेवरून आलो त्या वाटेच्या तिकडच्या. तर तशा प्रकारे ही आपली आगीटी आहे. तर मित्रांनो, हा बघा नागत्यांच्या घरातला राजा, त्याच्या घरातला जो मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला बैल बघा, बैल एकदम तोकडा आहे, पण भरला आहे बघा, एक नंबर, मस्त एकदम बघा, मस्त दिसतं बघा, छान दिसतं बैल. आणि असाच बैल एक आपला तला साईडचे आपले सबस्क्रायबर मित्र होते, दादा होते, मला वाटते त्यांचं नाव आता मी सध्या विसरलो, माझ्या नंबर सेव आहे माझ्याकडे. त्यांच्या घरी पण असाच बैल होता. तर तो झोंबीला एक नंबर होता. आपण बैल चांगला आहे झोंबीला, परंतु आता काय त्याची शिंग वगैरे पाठी असल्यानं बोल झोंबी आहे की नाही माहीत नाही, बघायला भेटले ना आपल्याला. पण बैल बघा मस्त वाटतं, एकदम छान आहे, बारीकसा आहे पण भरलेला आहे बैल एकदम मस्त. आणि साधा एकदम, एवढा काय रागीट वगैरे नाही. तर बघा बॅक साईड पण एकदम मस्त आहे, पण हाईटला थोडा कमी आहे. आपल्या डोक्यावरती लाकूड आहे मित्रांनो तरी पण. तर मित्रांनो पुढे आलो आपण. तर आता पुढे आलं ना, तर कबीरच्या घरातला म्हणजे नवीन खोंड तयार होते. तर मन्या बोलला होता आपल्याला की चांगला पाडा आहे म्हणून. तर बघा आत्ताशी मला वाटते 3-3.5 वर्षाचा खोंड आहे, पण खोंड बघा मित्रांनो एक नंबर आहे, भारी होईल. आणि शिंगबिंग बघा एक नंबर आहे, टॉपचा हत्यार होईल. येणाऱ्या काळात ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील, कारण का त्यांच्याकडं मेहनत आहे. आणखी तुम्हाला दाखवतो. आणि हा बघा, हा कबीरचा वाडा. आता कबीरला सध्या बडवलं आहे, त्याच्यामुळं काय मला बघायला भेटलं नाही. जर पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं तर दाखवेन तुम्हाला मी. आणि हा बघा, हा एक पाडा मागे तुम्हाला दाखवला होता बघा, मस्त झाला आहे. आता सध्या आहे ना गुरांना सरांगण एवढं आहे ना भारी, पण बैलाची बघा ठेवण वगैरे एक नंबर आहे. असा बैल आहे छकड्या वेगळ्याला भारी असतो. पण छकडा पण आपण सुरुवातीपासून त्यांना जर ट्रेनिंग दिली असेल तरच ते छकड्याला चालतात मित्रांनो. तर एवढा मोठा जर बैल आपण झाल्यानंतर त्याला छकड्याला जर वळवायला गेलो तर कदाचित ते सोपं नसेल. तर ठीक आहे, आणखी कुठली बैलं भेटतात का बघूया. तर मित्रांनो ही आहे ना व्हिडिओ कवाल तोडणीची आपण फर्स्ट केली आपली व्हिडिओ ह्याच्यावरती चॅनलवरती. तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, कारण का ही कोकणातली शेतीची कामं आहेत. जरी आपण मुंबईला राहत असलो तरी पण आपल्याला ही कामं आली पाहिजे, आपण शिकून घेतली पाहिजे. आपण जर शिकलो नाही तर येणाऱ्या काळात आपल्याला ही कामं जमणार नाही. त्यामुळं आईबाबा आपले आहेत, जुनी माणसं आपल्याकडे आहेत आता सध्या, तर त्यांच्याकडून ही पिढीजात जो काम आहे आपला तो आपण शिकून घेणं गरजेचं आहे. तुम्ही कुठेही व्यवसाय करत असाल, काय करत असाल, तर त्यांची शेती जर स्वतः करत असाल तुम्ही, तर त्यासाठी ही कामं नक्कीच करा, शिका. तर मित्रांनो अशा प्रकारे ही कामं आहेत, तर आपण करण्याचा प्रयत्न करतो. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. ही माझ्या हातामध्ये हिला कोयती बोलतात मित्रांनो, सांगायचं विसरलो, हिला बोलतात कोयती. आणि अशा प्रकारे ही कोकणातली कामं आहेत. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो, धन्यवाद.